केंद्र सरकार के राज्य मंत्री और संभाजीनगर के सांसद डॉक्टर भागवत कराड़ ने सोमवार को एक पत्रकार परिषद में शहर और जिले में चल रही प्रमुख विकास परियोजनाओं के बारे में विस्तृत जानकारी दी। उन्होंने बताया कि गैस आपूर्ति से लेकर रेलवे और सड़क परियोजनाओं तक कई योजनाएं प्रगति पर है और आने वाले समय में उनका प्रत्यक्ष लाभ नागरिकों को मिलेगा। तर ही इज ईडी फॉर गॅस डिव्हिजन आणि पाईप डिव्हिजनचे जीएम आले होते, ते कुठून आले थे? कहाँ से? मुंबई से। वो मुंबई से त्यांचे घेऊन आम्ही बैठक घेतली। रिव्ह्यू साधारण 193 किलोमीटर श्रीगोंदाची गॅस लाईन आपणाला संभाजीनगर पर्यंत आता आलेली आहे। संभाजीनगर मध्ये जिथं फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, कुठं अहमदनगरला, तिथं मध्ये अडवलं होतं। कलेक्टरना आम्ही भेटलो होतो, बोललो होतो, तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरला बोललो होतो, पण तिथलंही काही काम झालं। फक्त आता आपल्याला तिला चार्ज करायचे, बरोबर आहे, चार्ज करायचे। आणि हे चार्ज करत असताना संभाजीनगर शहरामध्ये ओव्हरऑल वेगवेगळ्या कंपनीचे 7 लाख कनेक्शन्स आहेत गॅसचे। तर ह्या 7 लाख कनेक्शन्स मध्ये यांनी किमान अपना टारगेट कितना है? 2.5 लाख। 2.5 लाख तो कम से कम घर में हमें गैस देना इनका टार्गेट है। ह्याच्यामध्ये आपल्या शहरामध्ये 10 झोन आहेत। 10 झोन मध्ये 4 झोनला परमिशन मिळाल्यात, 4 झोन मध्ये काम चालू आहे आणि काहीच आता परमिशनला टाकलंय, ते हळूहळू सुरू होते। पण हे करत असताना आजच्या मीटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं की निस्ता हा डोमेस्टिक गॅस म्हणजे घरगुती वापरासाठी नसून हा गॅस इंडस्ट्रीला लागतो। रोजचा जवळजवळ 2000 टनचा गॅस या शहरामध्ये लागत असतो, 2000 टन। याच्यामध्ये बजाज सारखी इंडस्ट्री असेल म्हणजे टँकरचे टँकर त्यांना लागतात, पण हे आल्यानंतर त्यांना टँकर आणावे लागणार नाही। पण हे करत असताना पुढचं एक्सपान्शन बघून आम्ही सेंड्रा MIDC असेल किंवा बिडकीन MIDC असेल, याच्यासाठी सुद्धा कसं त्याला करता येईल म्हणून आम्ही रिक्वेस्ट किया इन्होंने, और इन्होंने मान लिया की मेन रोड म्हणजे पुणे रोडवरून बिडकीनला 30 किलोमीटर जाऊन बिडकीन को लाईन डालेंगे, सेंद्रा MIDC मध्ये लाईन टाकतील, हे यांनी मान्य केलं। आता हे करत असताना वेगवेगळ्या लाईन्स झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये साधारण वेगवेगळ्या डायमीटरच्या लाईन्स असतात, त्याच्यावर आपल्याला काही देणेघेणे नाही आहे। म्हणजे पण 90, 60, 30, 15 असे वेगवेगळे डायमीटर आहेत, जसं रिक्वायरमेंट असतं ते करतात। पण गंगापूर शहराला गॅस